उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका विवाहित महिलेने तिच्या सासऱ्यासोबत पळून जाण्याची घटना घडली आहे। तिने घरातील लाखो रुपयांचे दागिने आणि रोकडही सोबत नेले आहे। नवरा तिचा शोध घेत असून पोलिसांनीही तपास सुरू केला आहे। प्रेम कुणावरही होतं, लग्नाच्या आधी होतं किंवा लग्नाच्या नंतरही होतं। प्रेमासाठी वयाचं बंधन नाही, प्रेमासाठी जातीचं धर्माचंही बंधन नसतं। अहो इतकंच काय, आता प्रेमासाठी लोक नात्याचंही बंधन ठेवताना दिसत नाही। आता हेच बघा ना, उत्तर प्रदेशातील लग्न झालेली महिला संसार सुखात चालला होता। तिचा जीव कोणावर जडावा तर दुसऱ्या तिसऱ्या कोणावर नाही तर सासऱ्यावर जीव जडल्यानंतर ती चक्क सासऱ्यासोबत पळून गेली। उत्तर प्रदेशातील सासू जावई आणि व्याही आणि विहीनबाई पळून जाण्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून जोरात आहेत। आता इटावा येथे चुलत सासऱ्यासोबत चक्क सुनच पळून गेली आहे। ही महिला 3 मुलांची आई आहे। तिला 2 मुली आणि 1 मुलगा आहे। घरातील लाखो रुपये किमतीचे दागिने आणि दोन्ही मुलींना सोबत घेऊन ती गेली आहे। इटावा जिल्ह्यातील उसराहार पोलीस हद्दीतील एका गावातील ही घटना आहे। ही 1 महिन्यापूर्वी पळाली आहे। तेव्हापासून नवरा तिचा शोध घेत आहे। पोलीस ठाण्याच्या अनेकदा खेट्याही मारल्या आहेत। गावाकडे, नातेवाईकांकडे, ओळखीच्यांकडे सर्वच ठिकाणी त्याने शोध घेतला, पण बायको काही सापडली नाही। त्यामुळे या महिलेचा नवरा अत्यंत निराश झाला आहे। त्याने बायकोचा पत्ता सांगणाऱ्याला किंवा बायको शोधून देणाऱ्याला 20,000 रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे। पीडित व्यक्ती कार चालवून कुटुंबाचं पोट भरायचा। गेल्या महिन्यात 3 एप्रिल रोजी कार घेऊन तो कानपूरला गेला होता। तेव्हा सर्व गडबड झाली। या घटनेची माहिती स्वतः पीडित व्यक्तीने दिली आहे। जेव्हा मी कानपूरवरून घरी आलो त्यावेळी मला बायको आणि 2 मुली घरातून गायब असल्याचं दिसलं। नंतर मला कळालं माझ्या काकानेच माझ्या बायकोला पळून नेलं आहे। मुलाला घरीच सोडलं होतं। बायको घरातून 4 अंगठ्या, 1 सोन्याचा हार, मंगळसूत्र आणि 50,000 रुपये घेऊन पळून गेले आहे। मी पोलीस ठाण्यात 3 एप्रिल रोजीच गुन्हा दाखल केला आहे असंही त्याने सांगितलं। पोलिसांनी बायको हरवल्याची तक्रार नोंदवून घेतली आहे, पण माझ्या बायकोचा शोध घेण्यात आला नाही। मी 3 एप्रिल पासून बायकोचा शोध घेत आहे असं त्याचं म्हणणं आहे। तर पीडित व्यक्तीच्या बायकोच्या शोधासाठी 2 पथके तयार करण्यात आली आहेत। लवकरच महिला आणि तिच्या सासऱ्याबाबतची माहिती मिळेल असं पोलिसांनी सांगितलंय। हा व्हिडिओ पाहून आपल्याला काय वाटतं ते आम्हाला आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।